नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतनं निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक खूप महत्वाचा प्रश्न असतो, निवृत्ती वेतन वेळेवर कसं मिळवायचं? अनेकदा ह्यात उशीर होतो असं आपण ऐकतो. मग हा उशीर टाळता येतो का? आणि कसा? आज आपण याच्यावर बोलणार आहोत. आपल्याकडे ह्यासाठी आधार आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा 5 जुलै 1983चा एक शासन निर्णय किंवा GR म्हणूया, आणि त्यावर आधारित श्री विष्णुकांत बोरसे यांनी तयार केलेली एक छोटी माहिती. 40 वर्षापूर्वीचा GR, पण त्यातली प्रक्रिया आजही लागू आहे आणि खूप महत्वाची आहे. श्री बोरसे स्वतः निवृत्त अधीक्षक आहेत. त्यांनीच ही माहिती पुन्हा समोर आणली आहे. तर आज आपण ह्या माहितीतून नेमके काय मुद्दे आहेत जेणेकरून निवृत्ती प्रक्रिया सोपी होईल हे समजून घेऊया. अगदी तुम्ही म्हणालात तसं ही प्रक्रिया म्हणजे एक साखळी आहे. कर्मचारी, मग कार्यालय प्रमुख आणि लेखापरीक्षा अधिकारी, प्रत्येकाने आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तरच हे पैसे वेळेवर मिळतात. नाहीतर मग कुठेतरी अडकतं. बरोबर. मग आपण सुरुवात कर्मचाऱ्यांपासूनच करूया. त्यांची जबाबदारी कधीपासून सुरू होते? म्हणजे अगदी निवृत्तीच्या वेळीच की आधीपासून? नाही, सेवेत असतानापासूनच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जे मृत्यू सहसेवानिवृत्ती उपदान म्हणजे ग्रॅच्युइटी आणि फॅमिली पेन्शनसाठीचं नॉमिनेशन असतं ना, ते योग्य फॉर्ममध्ये म्हणजे फॉर्म 12, 4, 3 जे काही असतील त्यात वेळेवर भरून द्यायला हवं. आणि कुटुंबात काही बदल झाला तर, म्हणजे समजा मुलीचं लग्न झालं किंवा अगदी हो, तर त्याची माहिती लगेच ऑफिसला कळवायची. म्हणजे कसं, नंतर क्लेमच्या वेळेस काही वाद नको किंवा उगाच उशीर नको. आणि सेवा पुस्तकाचं काय? कारण त्याच्याबद्दल पण खूप ऐकायला मिळतं की त्यात नोंदी बरोबर नाहीत वगैरे. बरोबर आहे. विशेषतः जे अराजपत्रित कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी सेवा पुस्तक म्हणजे सर्व्हिस बुक ते एकदम अचूक आणि अपडेटेड असणं खूप गरजेचं आहे. आपल्या पगाराच्या नोंदी, रजा, सरकारी घराचं भाडं कापलंय का, काही ॲडव्हान्स घेतला असेल तर त्याची नोंद, हे सगळं तपासायला हवं. म्हणजे कर्मचाऱ्याने स्वतःच ते बघायला हवं वेळोवेळी. हो, तर काही चूक वाटली तर लगेच ऑफिसच्या निदर्शनास आणून द्यायची. नाहीतर मग अगदी निवृत्तीच्या वेळी धावपळ होते. हे झालं सेवेत असतानाचं. पण आता समजा निवृत्ती जवळ आलीये, मग काय करायचं? जर रेग्युलर रिटायरमेंट असेल म्हणजे वयोमानानुसार, तर रिटायरमेंटच्या तारखेच्या कमीत कमी 8 महिन्याआधी एक अर्ज असतो, नमुना 5 म्हणतात त्याला. तो आणि बाकीचे ओळखपत्र वगैरे म्हणजे जॉईंट फोटो, सहीचे नमुने, ओळखीच्या खुणा, हे सगळं ऑफिस हेडकडे द्यावं लागतं. 8 महिन्याआधी? म्हणजे बराच वेळ मिळतो मग पुढच्या कामाला. हो, तो वेळ यासाठीच दिलाय की पुढची प्रक्रिया म्हणजे ऑफिस हेड आणि मग ऑडिट ऑफिसला वेळ मिळावा. आणि जर काही सरकारी देणी बाकी असतील, लोन वगैरे, ती सगळी देणी रिटायरमेंटच्या आधी फेडावी लागतात. आणि एक महत्त्वाचं सांगतो, समजा काही कारणामुळे रिटायरमेंटच्या 1 महिना आधी फायनल पेन्शन ऑर्डर म्हणजे तो PPO नाही मिळाला, तर अजिबात थांबायचं नाही. तात्पुरत्या पेन्शनसाठी लगेच अर्ज करायचा. अच्छा, प्रोव्हिजनल पेन्शनसाठी. हो, अगदी तुमच्यावर काही डिपार्टमेंटल किंवा कोर्ट इन्क्वायरी चालू असली तरीसुद्धा तुम्ही तात्पुरतं पेन्शन मागू शकता. तो हक्क आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना स्वतः खूप अलर्ट राहायला पाहिजे. आता पुढचा टप्पा म्हणजे कार्यालय प्रमुख. त्यांची काय भूमिका आहे यात? त्यांची भूमिका खरं तर खूपच महत्त्वाची आहे. सर्व्हिस बुक अपडेट ठेवणं, ते तपासणं आणि कर्मचाऱ्याचा अर्ज आला की रिटायरमेंटच्या कमीत कमी 6 महिन्याआधी सगळं प्रकरण म्हणजे तो अर्ज, सर्व्हिस बुक वगैरे लेखापरीक्षा अधिकाऱ्याकडे पाठवणं. 6 महिने आधी? म्हणजे कर्मचाऱ्याने 8 महिन्याआधी अर्ज द्यायचा आणि ऑफिसने 6 महिन्याआधी पुढे पाठवायचं. बरोबर. आणि सरकारी देणी काय आहेत हे पण ऑफिस हेडने नक्की करून रिटायरमेंटच्या 2 महिन्याआधी ऑडिट ऑफिसला कळवायचं असतं. आणि जर फायनल ऑर्डरला वेळ लागला तर मग तात्पुरतं पेन्शन आणि ग्रॅज्युटी म्हणजे नियमाप्रमाणे काही रक्कम बाजूला ठेवून ती मंजूर करायची जबाबदारी ऑफिस हेडचीच आहे. नंतर जेव्हा ऑडिट ऑफिसकडून अधिकारपत्र येईल तेव्हा ग्रॅज्युटीची फायनल रक्कम द्यायची. पण अनेकदा ऑफिस लेव्हललाच उशीर होतो आणि मग सगळं अडकतं. मग येतं लेखापरीक्षा अधिकाऱ्यांचं काम. ते काय तपासतात नेमकं? त्यांचं मुख्य काम म्हणजे सर्व्हिस व्हेरिफिकेशन. म्हणजे नोकरीचा काळ बरोबर आहे का, रजा, पगारवाढ नियमाप्रमाणे आहे का, हे सगळं बघणं. विशेषतः 20 वर्ष झाल्यावर किंवा रिटायरमेंटच्या 5 वर्षाआधी हे एकदा तपासून घेतात, म्हणजे ऐनवेळी काही प्रॉब्लेम नको. अच्छा. मग जे प्रकरण त्यांच्याकडे येतं ते तपासून ते पेन्शन आणि ग्रॅच्युटीची रक्कम फायनल करतात. आणि PPO कधीपर्यंत मिळायला हवा त्यांच्याकडून? नियम असा आहे की रिटायरमेंटच्या तारखेच्या कमीत कमी 1 महिना आधी PPO तयार व्हायला हवा. त्यात फॅमिली पेन्शनचा पण उल्लेख असतो.
आणि ग्रॅच्युइटी किती द्यायची, त्यातून काय वजा करायचं, हे ते ऑफिस हेडला कळवतात. तात्पुरत्या पेन्शनची प्रकरणं आली तर ती 6 महिन्यात क्लिअर करायची असतात. हे सगळं झालं नियमित निवृत्तीबद्दल. पण कधीकधी दुर्दैवी घटना घडते, म्हणजे कर्मचारी सेवेत असतानाच मृत्यू पावतात. तेव्हा प्रक्रिया कशी असते? कारण त्यावेळी कुटुंबावर तर आभाळच कोसळलेलं असतं. हो. अशा वेळी तर प्रक्रिया जास्त संवेदनशीलपणे आणि वेगाने व्हायला हवी. ऑफिस हेडने लगेच फॅमिली पेन्शन आणि डेथ ग्रॅच्युइटीच्या कामाला लागायला पाहिजे. कुटुंबाकडून, म्हणजे विधवा, विधूर किंवा पालक वगैरे जे कोणी असतील, त्यांच्याकडून योग्य फॉर्ममध्ये अर्ज घ्यायचा. नमुना 12, 15 असे फॉर्म्स आहेत त्यासाठी. आणि कागदपत्रांचं काय? मग सर्व्हिस बुक आणि विशेषतः मागच्या 1 वर्षाच्या पगाराच्या नोंदी तपासून किती लाभ मिळतील हे ठरवायचं. काही तात्काळ मदत मिळते का कुटुंबाला? हो, शासकीय देणी तपासून, शक्य असेल तर तात्पुरतं फॅमिली पेन्शन आणि 100% तात्पुरती ग्रॅच्युइटी लगेच मंजूर करायचे अधिकार ऑफिस हेडला दिले आहेत. म्हणजे कुटुंबाला लगेच थोडा आर्थिक आधार मिळतो. आणि हे सगळं प्रकरण 1 महिन्यात ऑडिट ऑफिसकडे पाठवायचं असतं. बापरे, म्हणजे प्रत्येक टप्प्यावर वेळेचं बंधन आणि कागदपत्रांची पूर्तता किती महत्वाची आहे हे दिसतंय. दिरंगाईला खरंच वाव नाहीये. अजिबात नाही. नियम अगदी स्पष्ट आहेत, प्रक्रिया पण दिली आहे. पण तरीही म्हणजे कर्मचाऱ्याने स्वतः पण लक्ष ठेवायला हवं. आपलं सर्व्हिस बुक बरोबर आहे का, काही चूक तर नाही ना, हे वेळोवेळी बघणं, काही असेल तर लगेच सांगणं. हो. आणि रिटायरमेंट जवळ आली की डॉक्युमेंट्स वेळेच्या आधीच तयार ठेवणं, हे स्वतःच्याच फायद्याचं आहे. अनेक अडचणी टळतात त्याने. अगदी. तर या चर्चेतून हे पुन्हा एकदा स्पष्ट होते की तो 1983चा GR आणि त्यावर आधारित माहिती आजही किती उपयोगी आहे. कर्मचारी, कार्यालय प्रमुख, लेखा अधिकारी सगळ्यांनी मिळून वेळेचं भान ठेवून काम केलं तर पेन्शन वेळेवर मिळू शकतं. बरोबर. आणि कर्मचाऱ्यांना स्वतः जागरूक राहून थोडा पाठपुरावा केला तर अजून उत्तम. नक्कीच. आता एक विचार मनात येतोय. सरकारी पातळीवर प्रक्रिया आहेच, पण आपण स्वतः म्हणजे प्रत्येकजण आपल्या सेवानिवृत्तीनंतरच्या आर्थिक आयुष्यासाठी किती आणि कसं नियोजन करतो, यावरही विचार करायला हवा. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी. ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे, विभागीय चौकशी अभ्यासक, पुणे यांनी तयार केली आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.